हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 7 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर आपल्याला डिस्कशनचं स्वरूप माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये आपण एरिटेल जे काय महत्त्वाचे आहे ते डिस्कस करत असतोय पहिल्यांदा. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती काही एरिटेल सारखेच मुद्दे डिस्कस केलेले असतात. त्याच्यामध्ये सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचा मुद्दा असेल तर ते डिस्कस करत असतोय. त्याच्यानंतर सायन्स पेजवरती एखादा मुद्दा जर सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाचा असेल, तर ते डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काय सिलेबसच्या रिलेटेड महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. अशा पद्धतीचं टोटल डिस्कशन जे आहे, ते आपण करत असतोय आणि याचा ऑब्व्हियसली वारंवार मी सिलेबस आणि एक्झामचा उल्लेख करतोय. म्हणजे याचा उद्देश एकच आहे, की एक्झामच्या दृष्टीतून, सिलेबसच्या दृष्टीतून जास्तीत जास्त याचा फायदा आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स मिळवण्यासाठी झाला पाहिजे. हा याचा अंतिम उद्देश आहे. सुरू करूया मग बघूया पहिले रुटीन कोणतं आहे. त्याच्या अगोदर पर संडेला व्हर्चुअल जे डिस्कशन आहे ते जनरल डिस्कशन सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना ते जॉइन करायचं आहे त्यांच्यासाठी ते ओपन आणि फ्री आहे. जनरल डिस्कशन म्हणजे जे जनरल विद्यार्थ्यांचे प्रिपरेशनशी रिलेटेड डाउट्स आहेत ते पर संडेला ते माझ्याबरोबर डिस्कस करू शकतायत. 11:30च्या 11:30 ते 12:30 या दरम्यान ते व्हर्चुअल डिस्कशन असतं. त्याची लिंक जी आहे, तो जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करत असतोय. त्याच्याच रिलेटेड अपडेट देत असतोय. ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, ते विद्यार्थी करू शकतात. सगळ्यांसाठी ते ओपन आणि फ्री आहे. असो, बघूया आपण पहिले रुटीन जे आहे, ते आपल्याला काय सांगते आणि त्याचा एक्झामच्या दृष्टीतून आपल्यासाठी काय इम्पॉर्टन्स आहे ते. पहिलं जे एरुटल आहे, हे शशी थरूर यांनी एका सब्जेक्टच्या रिलेटेड लिहिलेलं एरुटल आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट डिस्कस केलेला आहे. तो म्हणजे राइट टू डिस्कनेक्ट. आणि हा मुद्दा जेव्हापासून पार्लमेंटमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडले गेले, तेव्हापासून हा जो मुद्दा आहे, राइट टू डिस्कनेक्ट, हा मुद्दा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात जो आहे, तो चर्चेला जातो. आता हे राइट टू डिस्कनेक्ट जे प्रकरण आहे, ते राइट टू डिस्कनेक्ट प्रकरण नेमकं आहे काय? तर विशेष करून आत्ता आपण म्हटलं जाते, की एआयच्या जगात जगतोय आपण, डिजिटल इंडियामध्ये आपण जगतोय आणि त्याच्यामुळं आपली जी प्रोफेशनल लाईफ आहे आणि पर्सनल लाईफ आहे, याच्यामध्ये काय अंतर राहिलेलं नाहीये. असं का बोललं जातंय? जर एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्ही जॉब करत असाल, विशेष करून आयटी सेक्टरमध्ये तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होम वगैरे संकल्पना आलेली आहेत आता. म्हणजे काय? तर ऑनलाईन घरून तुम्ही काम करू शकताय. म्हणजे तुमची तिथं ऑनलाईन कनेक्टिव्हिटी आली. मग याचा परिणाम असा व्हायला लागला, की हॉलिडेजमध्ये सुद्धा आपली जी कनेक्टिव्हिटी आहे, ती कनेक्टिव्हिटी तिथं असते आणि तशा अपेक्षा सुद्धा आपल्याकडून केल्या जातात, की हॉलिडेमध्ये जरी काही इमर्जन्सी आली किंवा हॉलिडेमध्ये सुद्धा तुम्ही खरं तर कनेक्ट असायला पाहिजे याच्यामध्ये कंपनीच्या कामासोबत. आणि विशेष करून डिजिटल गोष्टींमुळं ते जे अंतर आहे, ते अंतर कुठेतरी संपलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि तो खूप मोठा प्रॉब्लेम आणि दुसरं काय आहे, की आता खऱ्या अर्थानं बाकी कनेक्टिव्हिटी कॉलवरती वगैरे आपण कायम कनेक्ट असतोय, मेलवरती वगैरे आपण कायम कनेक्ट असतोय. आणि या कनेक्टिव्हिटीमुळे सुद्धा लोकांची पर्सनल लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ सॉरी जी पर्सनल लाईफ आहे आणि जी प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यामध्ये अंतर राहिलेलं नाहीये. आणि त्याचे परिणाम जे आहे, त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतात. म्हणजेच काय, की ह्युमन ब्रेनला वारंवार एक गोष्ट करण्यापासून ब्रेक असणं खूप जास्त गरजेचं असतं. पण या सगळ्या गोष्टींमुळे तो ब्रेक मिळत नाहीये. आणि त्यामुळे पर्सनल लाईफवरती त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि ते सांगत असताना हेच जे हायपरटेन्शन्स आहे, डायबिटीज आहे, अँक्झायटी आहे, डिप्रेशन आहे, अशा ज्या पर्सनल लाईफमध्ये गोष्टी लोकांना फेस करायला लागतायत, त्याच्यामध्ये या खरं तर कनेक्टिव्हिटीचा खूप मोठा हात आहे. त्यामुळं आपल्याला राइट टू डिस्कनेक्ट आणणं खूप जास्त गरजेचं होतं आणि तो खऱ्या अर्थानं तशा पद्धतीचं डिस्कशन केलं गेलंय. परंतु राइट टू डिस्कनेक्ट जरी आपण आणलं, तरी त्याच्या अंतर्गत आपल्याला त्याच्या व्यवस्थित खरं तर डेफिनिशन देणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे काय? आता इथं काही गोष्टी लेखकानं म्हणजे शशी थरूर यांनी काही गोष्टी सांगितलेल्याच आहेत, की राइट टू डिस्कनेक्ट याचा वापर करून एखादा एम्प्लॉयी स्ट्रिक्टली याचा वापर करून खरं तर हॉलिडेजला वगैरे कनेक्ट होत नाही किंवा जर त्याच्या खरं तर सुपिरियरनं सांगितलं, की हे तुमची कनेक्टिव्हिटी वगैरे असणं गरजेचं आहे किंवा हे काम तुम्ही करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस त्यांना तो ऑब्व्हियसली जर सुजाण असेल आणि त्याला हे सगळं माहिती असेल, तर ऑब्व्हियसली सांगेल, की राइट टू कनेक्टिव्हिटीच्या अंतर्गत तुम्ही मला अशा पद्धतीनं ट्रीट करू शकत नाही किंवा तुम्ही
हॉलिडेजला सुद्धा मला कनेक्ट राहण्यासाठी मजबूर करू शकत नाही किंवा तशा पद्धतीने रिक्वेस्ट सुद्धा करू शकत नाही. पण त्याच्यानंतर त्याच्या प्रमोशन्समध्ये वगैरे खरं तर डिस्क्रिमिनेटिव्ह त्याला वागणूक देणं किंवा या गोष्टीमुळे त्याला हॅरेस करणं वर्किंग डेजमध्ये, ह्या सुद्धा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. याच्यासाठी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून त्याच्यामध्ये खरं तर प्रोव्हिजन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. इथपर्यंत सुद्धा यांनी या ठिकाणी डिस्कस केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे राइट टू डिस्कनेक्ट जो आहे, तो काय भारतानं ओरिजिन केलेलं नाहीये. हा खरं तर वर्ल्ड प्रॉब्लेम असलेला आपल्याला बघायला मिळतोय. हा खरं तर ग्लोबल इश्यू आहे. आणि मग त्याचा खरं तर फ्रान्समध्ये पहिल्यांदा हा इश्यू हायलाइट केला गेला आणि याच्याशी रिलेटेड खऱ्या अर्थानं रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवण्यात आले. आणि त्याच्यानंतर मग त्याला फॉलो करत त्याच्यामध्ये पोर्तुगाल आहे, इटली आहे, ग्रीनलँड आहे, ऑस्ट्रेलिया आहे. अशा देशांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या इम्प्लिमेंट केलेल्या रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या अंडर आणलेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहे. आणि तो सगळा इश्यू जो आहे, तो राइट टू डिस्कनेक्टचा जो इश्यू आहे, जो मुद्दा आहे, तो खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं इथं हायलाइट लेखकानं आपल्याला करून सांगितलेला आहे. आणि त्यानंतर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा पण उल्लेख आलेला आहे. त्या आकडेवारी वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. मग या सगळ्या खरं तर हा जो मुद्दा आहे, तो सेंटर पॉइंट ठेवून हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्याकडे लक्ष देणं किती खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, हे लेखकाने या ठिकाणी आपल्याला समजवायचा प्रयत्न केलाय. मग इथं आपल्याला हे जे राइट टू डिस्कनेक्ट जे आहे, ते राइट टू डिस्कनेक्ट जे बिल मांडलेलं आहे, त्या बिलाविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याची मग ग्लोबल लेव्हलला जी खऱ्या अर्थानं सिच्युएशन आहे, पोझिशन आहे, ती पोझिशन ग्लोबल लेव्हलला आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग त्याचे खऱ्या अर्थानं गरज काय आहे, नीड काय आहे, हे चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल आणि नेमकं डिस्कनेक्ट आपण खरं तर राहू शकत नाही. हे डिजिटल खरं तर जगामध्ये जगत असताना वर्किंग प्रॉब्लेम्स, आता वर्किंग क्लासचे काय प्रॉब्लेम्स आहेत, हे चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला लागतील. तर आपल्याला या खरं तर राइट टू डिस्कनेक्टची खरं तर गरज आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. हा पहिला पॉइंट आहे अभ्यासाचा. दुसरा पॉइंट काय, की इथं लेबर कोड विषयी सुद्धा अनेक वेळा आपण डिस्कस केले. वेगवेगळे लेबर कोड आणले जातात. मग त्या लेबर कोडची इन्फॉर्मेशन काय? त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला काढायला लागेल. तिसरा, इंडियामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजे ॲक्ट, लेबर, वर्क क्लास रिलेटेड ॲक्ट, त्यांच्या सेफ्टीसाठी ॲक्ट कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय-काय आहेत? याचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर या एरिटलमध्ये तथ्यात्मक इन्फॉर्मेशन काय आलेली आहे? तर इथं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलेला आहे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून अशा तथ्यात्मक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याचा सुद्धा अभ्यास आपण करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. या सगळ्याच्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे, जो डिस्कस शशी थरूर यांनी इथं केलेला आहे, तो मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढचं जे एडिटोरियल आहे, ते आत्ता जगभरामध्ये सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा म्हणजे यू-एस-एनं जे व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट निकोलस मडुरो यांना अरेस्ट केलं, जवळ-जवळ किडनॅप केलं आणि आता न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावरती केस चालू आहे. त्यांच्यावरती ट्रायल चालू आहे. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला खरं तर हे आपण म्हणू शकतोय, की डिटेन करण्यात आलं होतं. आणि तो जो सगळा मुद्दा आहे, तो सगळा मुद्दा या एरोटेलमध्ये डिस्कस केला गेलेला आहे. आता आपण थोडक्यात याच्या अगोदर डिटेल आपण काल पण डिस्कस केले. त्याच्या अगोदर पण डिटेलमध्ये हे डिस्कस केलेला आहे. हा मुद्दा नेमका काय आहे? तरी पण जर थोडक्यात परत एकदा एक रिव्हिजन म्हणून आपल्याला सांगायचं झालं, हे हे जे एरुडेल आहे, हे सुद्धा सेम टॉपिकवरती आलेलं आहे आणि हे एरुडेल म्हणजे दोन्ही एरुडेल सेम टॉपिकवरती आहे. त्यामुळे याचा सर्वांगीण परत एकदा रिव्हिजन आपण करूया. म्हणजे समजून घेता येईल, की नेमकं खऱ्या अर्थानं हा मुद्दा काय आहे. जर आता आपण जर वर्ल्ड मॅप बघितला, तर वर्ल्ड मॅपमध्ये आपल्याला बघायला मिळतंय, की ही जी भूमी आहे ती यूएसएची आहे आणि इथं व्हेनेझुएला नावाची कंट्री आहे. काही दिवसांपूर्वी काय झालं होतं, तर ही जी व्हेनेझुएला कंट्री आहे त्यांची एक शिप होती. ती कॅरिबियन सीमध्ये यूएसनं त्याच्यावरती स्ट्राईक करून ती डिस्ट्रॉय केली होती आणि त्यावेळेस पासून खऱ्या अर्थानं करंट त्यांचा तणाव जो आहे, तो जास्त वाढलेला आपल्याला बघायला मिळाला. आता यांचं गेले जे 2 सरकारं व्हेनेझुएलामध्ये आली, 2 महत्त्वाचे लीडर व्हेनेझुएलामध्ये झाले. मडुरो आणि त्याच्या अगोदर त्यांचे एक गुरु होते ते. तेव्हापासून यूएसए सोबतचे जे व्हेनेझुएलाचे संबंध आहेत, ते तणावाचे झाले होते. आता व्हेनेझुएलामध्ये विशेष करून ऑइलचे
चे साठे जे आहेत ते जगाच्या 17% नॉन ऑइल रिझर्व्हज आहेत तिथं व्हेनेझुएलामध्ये. आणि ऑब्व्हियसली यूएसएला क्रूड ऑइल तर पाहिजेलच आहे. आणि यूएसएला आणखी त्याच्यामध्ये एक पाऊल पुढं म्हणजे काय, तर हे जे क्रूड ऑइल व्हेनेझुएलामधले आहे, त्याच्यामध्ये आपला कसा मालकी हक्क येईल, त्याच्यावरती आपला कसा कंट्रोल येईल, याचा प्रयत्न यूएसए करत असतं. आणि मग गेल्या 2 सरकारं जी होती, त्यांनी टोटली यूएसएला याच्यामध्ये कोऑपरेट करणं बंद केलं होतं. आणि मग त्याच्या उलट काय केलं, तर यांनी खरं तर क्युबासोबत जे आहे, ते संबंध प्रस्थापित चांगले केले या व्यापारामध्ये. चायनासोबत जे आहे, ते संबंध प्रस्थापित केले या व्यापारामध्ये चांगले. आणि त्याच्यामुळं जे आहे, ते यूएसएचे आणि व्हेनेझुएलाचे संबंध जे आहेत, ते अजूनच तणावात गेलेले आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि त्याची परिणिती जी आहे, इव्हेंच्युअली आता आपण बघतोय, की व्हेनेझुएलामध्ये यूएसए स्ट्राईक करतं आणि त्याचे जे प्रेसिडेंट आहेत, ते प्रेसिडेंट त्यांना खरं तर डिटेन केलं जातं. आणि याच्या पाठीमागं यूएसएचं जस्टिफिकेशन असं आहे, की हे जे मडुरो होते, एक तर 2024 मध्ये हे व्यवस्थित इलेक्शन त्यांनी होऊ दिलं नाहीये. ते कुठेतरी डिक्टेटरशिप तिथं करतायत. हा पहिला खरं तर आरोप ते करत असतायत. आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य पण आहे. दुसरा आरोप असा करतात, की हे जे मडुरो आहेत, ते तिथले खरं तर ड्रग कार्टल्स जे आहेत, त्याचं खरं तर नेतृत्व करतात, त्यांना सपोर्ट करतात. आणि त्याचा सगळ्यात जास्त धोका समाजाला आहे आणि विशेष करून यूएसएला जे ड्रग्स एक्सपोर्ट होतं, ते बऱ्यापैकी व्हेनेझुएला सरकार खरं तर त्याला सपोर्ट करत असते एक्सपोर्ट करण्यामध्ये. आणि या सगळ्या कारणामुळं खरं तर आम्ही हे स्ट्राईक केलेली आहे आणि त्यांना अरेस्ट केलेलं आहे. त्या खरं तर आरोपांच्या अंडरच न्यूयॉर्क कोर्टमध्ये त्यांच्यावरती केस चालू होत आहे आता ते. असं सगळं खरं तर याचं थोडक्यात बॅकग्राऊंड आहे. आणि मग हे सगळं होत असताना एखाद्या देशामध्ये जाणं, त्याच्या प्रेसिडेंटला किडनॅप करणं आणि खरं तर आपल्या स्वतःच्या देशामध्ये त्याच्यावरती ट्रायल चालवणं, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने हे कितपत योग्य आहे? हे प्रस्थापित कोण करणार? इंटरनॅशनल लॉ याच्यावरती काय म्हणतंय? ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा आपण बघितली होती. आणि इथं मग आता युनायटेड नेशन मुद्दा असाच आहे, की वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये आपण म्हणजे जगानं धडा याच्यातून काय घेतला होता, की जे वॉर आहे, ते खरं तर कुणासाठीही चांगलं नाहीये. याच्यामध्ये सगळ्यांचीच वित्तहानी होत असते. याच्यामध्ये सगळ्यांचीच जीवितहानी होत असते आणि याच्यामध्ये सगळ्यांचंच वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान होत असते. हे याच्यामध्ये जग शिकलं होतं. मग आपण आता वर्ल्ड वॉर फर्स्ट केलं, वर्ल्ड वॉर सेकंड केलं, त्याच्यातून आपण हा धडा घेतला. म्हणजे याच्यातून एक लक्षात आलं होतं, की इथून पुढं वर्ल्ड वॉर 3 जे आहे, ते कधीही झालं नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठीच खऱ्या अर्थानं एक व्यवस्थित व्यासपीठ निर्माण करणं गरजेचं आहे, जिथं खऱ्या अर्थानं वॉर न करता मार्ग कसे निघतील याच्यावरती फोकस केला जाईल. आणि त्या खरं तर त्याचं जे खरं तर परिणाम आहे, त्याचा आपण म्हणू शकतो जे फळ आहे या विचाराचं, ते म्हणजे युनायटेड नेशनची स्थापना झाली. आता युनायटेड नेशन शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करतं. युनायटेड नेशन विशेष करून एन्व्हायर्नमेंट जे प्रोटेक्शन आहे त्याच्यासाठी काम करतं आणि बाकी महत्त्वाच्या ह्युमन राईट्ससाठी वगैरे काम करतं. या सगळ्या पण विशेष करून युनायटेड नेशनची स्थापना कशी झाली हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता एखादा देश जो आहे, तो दुसऱ्या देशामध्ये घुसून तिथल्या खरं तर एक्झिस्टिंग प्रेसिडेंटला किडनॅप करतो, स्वतःच्या देशामध्ये घेऊन जातो आणि मग हे कुठेतरी आता मडुरो जे आहेत, त्यांचं खरं तर ते डिक्टेटर होते, ह्युमन राईटचे चार्जेस त्यांच्यावरती होते, ड्रग्ज ट्रॅफिकिंगला खरं तर ते सपोर्ट करत होते. हे जरी सगळं असलं, तरी सुद्धा व्हेनेझुएला सारख्या देश एक सार्वभौम देश आहे. त्या देशामध्ये जाणं, त्याच्या सार्वभौमाला खऱ्या अर्थानं सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणं आणि अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी करणं हे कितपत योग्य आहे? आणि कुठल्याही देशाला खरं तर स्वतःसाठी निर्णय घेण्याचा आणि जरी ते तसे असते, तर त्यांच्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे. त्या कायदा सुव्यवस्थेच्या अंतर्गत त्यांनी ते फेस केलं असतं, जे पण आहे. परंतु एखाद्या दुसऱ्या कंट्रीला हा कधीच अधिकार मिळत नाही, की एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाचा न विचार करता तिथं जाऊन खरं तर स्वतः तिथं जस्टिस देण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतः कसं मसीहा आहे दाखवायचा प्रयत्न करायचा. हे कुठंच खरं तर एक्सेप्टेबल नाहीये. मग आता युनायटेड नेशनची स्थापना केली, त्यावेळेस मग युनायटेड नेशन चार्टर वगैरे वेगवेगळे कायदे वगैरे केले गेले होते, की एकमेकांवरती अटॅक करणं किंवा युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी नियमावली बनवली होती. मग त्याच्यामध्येच आता लेखक आपल्याला सांगतोय, की युनायटेड नेशन चार्टर्समध्ये आर्टिकल 2 सब क्लॉज 4 जे आहे, त्याच्यामध्ये
क्लिअरली आपल्याला सांगण्यात आलं होतं, की 2 कंडिशनमध्ये खऱ्या अर्थानं ज्या अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यात तसे जरी झाले तर ऑब्व्हियसली युनायटेड नेशनच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मध्यस्थी वगैरे होण्याचा प्रयत्न होईल. पण कुठल्या कंडिशनमध्ये? एक तर पहिलं त्याच्यामध्ये असायला पाहिजे, फोर्स मे बी यूज्ड इन सेल्फ डिफेन्स. सेल्फ डिफेन्समध्ये खरं तर फोर्स तुम्ही यूज करू शकताय स्वतःचं रक्षण करण्यासाठी. ठीक आहे. युद्ध लढण्यासाठी किंवा दुसऱ्या कंट्रीवर आक्रमण करण्यासाठी अजिबात हे केलं जाऊ नये. याच्यासाठीच हा नियम बनवला होता. त्याचबरोबर जर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची ऑथरायझेशन असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची फोर्स यूज करू शकताय. अदरवाईज तुम्ही अशा पद्धतीची फोर्स यूज करू शकत नाही. परंतु या केसमध्ये जर यूएसएची ॲक्टिव्हिटी आपण बघितली, तर ती कुठेही युनायटेड नेशन किंवा त्याचा चार्टर किंवा इंटरनॅशनल लॉ काहीही मानत नसताना आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यामध्ये युनायटेड नेशन चार्टर विषयी यूएसए तर बोलत पण नाही. राइट. म्हणजे काय? की म्हणजे कुठेतरी पॉवरफुल नेशन्सनी एकत्र येऊन युनायटेड नेशनची स्थापना केली आणि युनायटेड नेशन्सचे जे नियम आहेत ते खरं तर स्वतःच्या हितासाठीच कुठेतरी वापरले जात आहेत अशी सुद्धा सुद्धा खऱ्या अर्थानं सिच्युएशन निर्माण झालेली आहे. आणि मग आता युएसएची काय हे पहिल्यांदा युएसएने केलेलं नाहीये. याच्या अगोदर इराक सोबत जे आहे ते सेम सिच्युएशन आपण बघितली होती. इराक सोबत सुद्धा आपण सेम सिच्युएशन बघितली होती. इराकमध्ये जे खरं तर सद्दाम हुसेन जे होते, त्यांना डेव्हलप करणारा यूएसएच होता आणि त्यांना परत त्यांच्या देशातून डिटेन केलं गेलं. यूएसएमध्ये नेऊन त्यांच्यावरती खरं तर जसा आता मडुरोवरती खटला चालू आहे, तसा खटला चालवण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांच्या ज्युडिशरीने, यूएसएच्या ज्युडिशरीने त्यांना फाशी शिक्षा सुनावली आणि शेवटी त्यांना फासावर चढवण्यात आलं. तेव्हा पण ऑब्व्हियसली कुणी काही केलं नाही आणि आता सुद्धा खऱ्या अर्थानं बाकी स्टेटमेंट्स वगैरे वेगवेगळ्या कंट्रीजकडून येत आहेत. युनायटेड नेशन्सकडून सुद्धा खऱ्या अर्थानं अँटोनिओ गुटेरेस जे आहेत, त्यांचं सुद्धा स्टेटमेंट आपण बघितलं होतं. परंतु ठोस अशी कारवाई काय करता येईल, याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातंय किंवा सोयीनुसार हे खरं तर इग्नोर केलं जातंय. असा सुद्धा याच्यातून अर्थ आपण काढू शकतो. मग जे पुढं मी मॅप दिलेले आहेत ना, याच्यामध्ये आता काही दिवसांपूर्वी इंडियाशी रिलेटेड सुद्धा खऱ्या अर्थानं आपण बघितलं, की डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट आलं, की इंडिया जो आहे, तो ऑब्व्हियसली रशियाचं मित्र राष्ट्र आहे आपण. रशिया युक्रेन वॉर चालू आहे. युक्रेनला यूएसए सपोर्ट करतो नाट्याच्या माध्यमातून. रशियाला विरोध करतं. मग यांचा असा अर्थ आहे, की आम्ही विरोध करतो म्हणजे सगळ्यांनी विरोध करायला पाहिजे. पण आम्ही सार्वभौम इंडिया ही सार्वभौम कंट्री आहे. त्याच्या हिताचा निर्णय घेण्याचा टोटली अधिकार प्रत्येक कंट्रीला असतो, जसं तुम्हाला आहे. त्याप्रमाणे इंडियानं जे आहे ते रिलेशन जपलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून यांना राग कोणत्या गोष्टीचा येतो, यांनी सँक्शन्स लावले रशियावरती वेगवेगळे. त्याच्यामध्ये रशियाकडून एक सँक्शन असा आहे, की रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करू नये किंवा करणार नाही. पण याच्यामध्ये रशिया जो आहे, तो ऑब्व्हियसली ग्राहक कमी झाल्यामुळे डिस्काउंटेड प्राइसमध्ये क्रूड ऑइल द्यायला तयार होता. त्यामुळं आपण जे पारंपरिक पद्धतीने त्यांच्याकडून क्रूड ऑइल खरेदी करत आलोय, ते तर केलंच. पण विशेष करून या सिच्युएशनमध्ये इंडियानं मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल खरेदी केलं आणि चायनानं सुद्धा सेम ॲक्टिव्हिटी केली. पण ऑब्व्हियसली त्याचं लॉजिक हेच आहे, की अर्थव्यवस्थेला जर फायदा होत असेल, तर तो फायदा करून घेणार. ॲज सिंपल ॲज दॅट. मग ऑब्व्हियसली हे खरं तर यूएसएला पटणारं नव्हतं आणि त्यामुळं इनडायरेक्टली इंडियाला थ्रेट करण्यात आलं, की अशा पद्धतीनं जर सँक्शन असताना सुद्धा व्यापार वाढवला जात असेल, त्यांच्या अर्थव्यवस्थेला मदत केली जात असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे काय? तर यांनी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात जे आहे, ते टॅक्सेस इंडियावरती जे रेसिप्रोकल टॅरिफ जे आहेत, ते टॅरिफ्स लावलेले बघायला मिळाले आपल्याला. आणि त्याच्यातून मार्ग आपण ऑब्व्हियसली काढूच. त्यात काही दुमत नाहीये. आणि हे असून सुद्धा खऱ्या अर्थानं आता व्हेनेझुएलावरती अटॅक एखाद्या सार्वभौम कंट्रीवरती अटॅक करू शकतात. अशा पद्धतीची कृती करू शकतात. तर हे जे खरं तर शाब्दिक खरं तर आपण म्हणू शकतो तणाव सुरू आहे यूएस आणि इंडियामध्ये. याच्यामध्ये सुद्धा इंडियाला प्रिकॉशनरी मेजर्स घ्यावे लागणार आहेत. अशा पद्धतीच्या एक्स्ट्रीम गोष्टी टाळण्यापासून आपल्याला वाचावं लागणार आहे. मग त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तो सुद्धा जो मुद्दा आहे तो खूप मोठा आहे डिस्कशनचा. पण तिथपर्यंत आता गोष्टी गेलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये म्हणून या मॅपमध्ये आपल्याला बघायला मिळते फ्रॉम स्ट्राइक्स टू थ्रेट्स यूएस बियॉन्ड इट्स बॉर्डर. जर यूएसएला व्हेनेझुएला सोबत जे झालं हिस्ट्रीमध्ये आपण बघितलं, इराक सोबत जे झालं ते
इराणला अशा पद्धतीच्या स्ट्राईकचा धोका आहे. इराणला तर उघड उघड धमक्या दिल्या जातात. त्याचबरोबर सिरियाला अशा पद्धतीचा धोका आहे. त्याचबरोबर येमेनला आहे, सोमालियाला आहे, नायजेरियाला आहे, त्यानंतर व्हेनेझुएलाचं तर आता आपण बघितलेलंच आहे. आणि अशी सगळी जगभरामध्ये फक्त युएसएमुळं अशी खरं तर थ्रेटची सिच्युएशन निर्माण झालेली आहे. त्यामुळं यामध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ग्रीनलँडमध्ये तर जवळ-जवळ युएसए सरळ-सरळ म्हणते, की हे आम्ही टेक ओव्हर करणार आहे. मेक्सिकोमध्ये तर आम्ही हा देश चालवणार आहे. जसं व्हेनेझुएला सोबत आता म्हणते तसं. ही सिच्युएशन आहे. मग ही जर सिच्युएशन अशी होत असेल, तर ऑब्व्हियसली प्रत्येक कंट्रीला स्वसंरक्षणासाठी तरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. युद्ध करावं लागणार आहे. मग हे टाळण्यासाठी युनायटेड नेशन ज्या उद्देशासाठी त्याची स्थापना झाली होती, ती आता खऱ्या अर्थानं काय करते याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आणि आता जर प्रिकॉशनरी मेजर्स युनायटेड नेशन्सनं नाही घेतले, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये याच्यावरती ठोस निर्णय नाही झाले, तर येणाऱ्या काळामध्ये वर्ल्ड वॉर 3 जे आहे ते आपण टाळू शकत नाही. कारण ही जी युएसएची दादागिरी आहे, ती बघून प्रत्येक कंट्रीला खरं तर स्वसंरक्षणासाठी पावलं उचलावी लागणार आहेत. मग याच्यातूनच काय होत असतं, समविचारी कंट्री, समान प्रॉब्लेम असणाऱ्या कंट्री एकत्र येऊन ग्रुप बनवू शकतात. जे वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण बघितलं. आणि मग ती सुरुवात असेल, ती पायाभरणी असेल वर्ल्ड वॉर 3 ची. ही आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हे खरं तर या 2 एडिटोरियलच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं. मग आता इथं आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे. एक तर वर्ल्ड हिस्ट्रीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंड. याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, त्याची हिस्ट्री वगैरे समजावून घ्यायला लागेल. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरं युनायटेड नेशन जे आहे, त्याचा अभ्यास करून युनायटेड नेशन चार्टर्समध्ये जे महत्त्वाचे रेग्युलेशन्स दिलेले आहेत, विशेष करून आर्टिकल 2 सब क्लॉज 4 चा इथे उल्लेख केलेला आहे. त्याचा अभ्यास करून सुद्धा टोटल युनायटेड चार्टरमध्ये काय-काय नेमकं दिलेलं आहे. त्याच्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी काय-काय आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आणि त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. म्हणजे टोटल जे युनायटेड चार्टर आहे, युनायटेड नेशन चार्टर आहे, ते चार्टर चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे रुटीन आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तिसरं जसं की अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे, याच्यामध्ये यूएसए सेंटर पॉइंट आहे. आता मग यूएसएचे जे आहे, ते खऱ्या अर्थानं इंडियासोबत रिलेशन कशा पद्धतीचे आहे, याचा अभ्यास आपल्याला करायला लागेल. आणि मग यूएसए सोबत जोडलेल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कारणांमुळे ज्या कंट्रीज आहेत, त्यांचं खऱ्या अर्थानं इंडियासोबत रिलेशन कसं आहे? मग त्याच्यामध्ये रशिया-इंडिया रिलेशन कशा पद्धतीचं आहे? इंडिया-चायना रिलेशन कशा पद्धतीचं आहे? इंडिया-इराक रिलेशन कशा पद्धतीचं आहे? इंडिया-इराण रिलेशन कशा पद्धतीचं आहे? इंडिया-सोमालिया रिलेशन कशा पद्धतीचं आहे? इंडिया-क्युबा रिलेशन कशा पद्धतीचं आहे? इंडिया-व्हेनेझुएला रिलेशन कशा पद्धतीचं आहे? या सगळ्या कंट्रीसोबत इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे? याचा वेगळा अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा लागेल. याच्यामध्ये काहीच दुमत असण्याची गरज नाही. हा आपल्याला कंपल्सरी अभ्यास करणंच आहे. आणि आता पाकिस्तान सुद्धा डिस्कस केला जात होता. मग हे इंटरनॅशनल रिलेशनच्या सिलेबसमध्येच इंटरनॅशनल रिलेशनशिपचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, सिलेबस बघतो. त्या सिलेबसमध्येच आहे की नेबरहूड कंट्री सोबतचे इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे याचा आपल्याला अभ्यास करणं. त्या दृष्टीतून आपण चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि याच्यातून मग मॅपचा वगैरे अभ्यास करणं आलंच. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आणि विशेष करून आणखी एक गोष्ट खूप जास्त डिस्कस होते, ती म्हणजे मनरोय डॉक्ट्राईन. परवा दिवशी आपण टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती हे डिस्कस केलं होतं. मग हे पण अशा ज्या काही तथ्यात्मक गोष्टी आहेत, हे डॉक्ट्राईन खूप जास्त डिस्कस होते. त्यामुळे याचा अभ्यास करून ठेवा, प्रिलियमसाठी महत्त्वाचं आहे. पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एक मुद्दा डिस्कस केला जातोय, तो म्हणजे स्किलिंगचा मुद्दा. आता आपली एज्युकेशन सिस्टम जे आहे ते जवळ-जवळ फेल झालेले आपल्याला बघायला मिळते. त्याचं रिझन म्हणजे तुम्ही स्वतः समजू शकताय, की प्रत्येक ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला त्याला पाहिजे तसा जॉब मिळतो का? तर ऑब्व्हियसली नाही मिळत. म्हणजे त्याला त्याच्यानंतर स्किलवरती काम करावं लागतं. त्याला ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्याच्या सिलेबसचा पार्टच नाही एज्युकेशनमध्ये. त्यामुळं त्याला त्या खरं तर एज्युकेशनच्या बेसवरती फक्त एम्प्लॉयमेंट मिळेल, याचं प्रमाण खूप जास्त कमी आहे. आणि त्यामुळं पी
व्ही-वाय सारख्या ज्या योजना आहेत आपल्या स्किल इम्प्रूव्हमेंटसाठी, त्या योजना आल्या. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर पार्टिसिपेशन बघितलं किंवा त्या योजना मुळे लोक जे स्किलफुल झाले ते 1.4 सीआर पर्यंतच कॅन्डिडेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एम्प्लॉयमेंट मिळेलच याची त्याच्यामध्ये सुद्धा गॅरंटी नाहीये किंवा बऱ्यापैकी मिळत नाहीये. मग आता याच्यामध्ये विशेष करून जे एम्प्लॉयर आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनी आहेत, इंडस्ट्री आहेत, त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन करणं, त्यांनी खऱ्या अर्थानं लोक स्किल त्यांना ट्रेनिंग जे आहे ते प्रोव्हाइड करणं आणि त्यांना खरं तर एम्प्लॉयमेंटसाठी तयार करणं म्हणजे एम्प्लॉयरचा म्हणजे कंपन्यांचा याच्यामध्ये सहभाग असणं खूप जास्त गरजेचं आहे. असं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बोललं जातं. आता याच्यामध्ये डिटेल आपल्याला गोष्टी खरं तर लाईन टू लाईन एडिटोरियल बघायची गरज नाही. याच्यामध्ये काय तथ्यात्मक गोष्टी आहेत त्या बघणं गरजेचं आहे. हा उद्देश एकच आहे. याच्यामध्ये आपल्याला समजून काय गोष्टी घ्यायची की स्किलफुल इंडिया जे आहे, ते स्किलफुल इंडियासाठी भारत जो आहे, तो काय प्रयत्न करतोय आणि त्याला कितपत यश आतापर्यंत आलेलं आहे. त्याच्यामध्ये मग अजून काय ॲडव्हान्समेंट करणं गरजेचं आहे आणि त्याचे मग ऑब्व्हियसली तुम्हाला निगेटिव्ह पॉइंट सुद्धा त्याचे कळतील. मग आता याच्यामध्ये फक्त तथ्यात्मक गोष्टी लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, की प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे. त्याच्या अंतर्गतची आकडेवारी आहे. मग ही प्रधानमंत्री कौशल विकास योजना काय आहे? याचा अभ्यास आपल्याला करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर इथं नीती आयोगाचा उल्लेख आलेला आहे, वर्ल्ड बँकचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर NAPSचा उल्लेख आलेला आहे. राइट. मग आता ही नॅशनल अप्रेंटिसशिप काय आहे हे? अप्रेंटि अप्रेट अप्रेंटिसेनशिप प्रमोशन स्कीम म्हणजे जे आपण अप्रेंटिस म्हणतो ना, ते खरं तर इथं थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली. पण जे आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला बघतोय, की अप्रेंटिसशिप जे प्रोग्राम असतात, ते प्रोग्राम चालू आहेत. आणि ते प्रोग्राम जे आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं कशासाठी असतंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग दिली जाते. जेणेकरून तुम्हाला खरं तर एखादा तुमचा जॉब मिळवण्यासाठी जे स्किल आवश्यक असतं, ते स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात ते. आणि बऱ्यापैकी हे एम्प्लॉयर करतात. बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये आपण जे अप्रेंटिसशिप जे आहे, ती आपल्याला होताना या ठिकाणी बघायला मिळते. याचं आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे. स्पेलिंग वगैरे करेक्ट आहे. इथं मला प्रोनाउन्शिएट करता येत नाही हा शब्द. याचं अप्रेंटिसशिप याला म्हणतात अप्रेंटिसशिप. त्यामुळे आता एक नवीन खरं तर मला एक्सप्लोरेशन झालं, की याचा प्रोनाउन्सिएशन मला करता येत नाहीये. पण आता मी म्हणून तर व्हिडिओ पॉज करून हे बघितलं, की अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. मग हे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम जे आहे, जी अशा तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आहे, त्याची खरं तर इन्फॉर्मेशन घेणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. मग हे जे प्रिलियमसाठी महत्त्वाचे खरं तर असणारे घटक आहेत, ते आपल्याला घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये PM सेतू सुद्धा उल्लेख आलेला आहे. हे प्रिलियमसाठी अशा गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि स्किल इम्प्रूव्हमेंटसाठी गव्हर्नमेंट काय करतंय, हे बघणं गरजेचं आहे. बाकी डिटेल आकडेवारी खूप जास्त लक्षात ठेवायची गरज नाहीये. ऑलरेडी लेबर कोड वगैरे आपण अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच आकडेवारी मिळून जाईल. त्याचबरोबर इंडियाज ग्रॉस एनरोलमेंट रेशो ही कॉन्सेप्ट बघून ठेवा. ग्रॉस एनरोलमेंट रेशो काय आहे कॉन्सेप्ट? ही खरं तर बघून ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. द इंडिया स्किल रिपोर्ट 2025 शोज दॅट द पोस्ट डिग्री स्किलिंग बाय ग्रॅज्युएट्स इज नॉट मेनस्ट्रीम और हाय पार्टिसिपेशन बिहेवियर इन इंडिया. याच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीचे प्रधानमंत्री कौशल विकास योजना जी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेशन जे आहे युथचं, स्टुडंटचं, ते पार्टिसिपेशन सुद्धा खूप कमी असताना आपल्याला बघायला मिळतं. असा इंडिया स्किल रिपोर्ट 2025 सांगताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं हे जे तथ्य आहे, पण हे डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची फक्त गरज म्हणजे एवढी नाहीये. हा फक्त प्रिलियमच्या दृष्टीतून याच्यामध्ये तथ्यात्मक काही गोष्टी आल्या होत्या. त्या फक्त नोट करून त्याचा अभ्यास करून ठेवा. कारण याच्यावरती आता नीती आयोगावरती प्रिलियममध्ये याच्या अगोदर क्वेश्चन आलेला आहे. वर्ल्ड बँकवरती प्रिलियममध्ये क्वेश्चन याच्या अगोदर आलेला आहे. त्यामुळे या तथ्यात्मक गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात आणि वेगवेगळ्या सरकारच्या ज्या योजना असतात, वेगवेगळ्या खऱ्या अर्थानं स्कीम्स असतात. त्या स्कीम्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ती सुद्धा टेंडन्सी आयोगाची राहिली आहे, की प्रिलियममध्ये अशा पद्धतीचं क्वेश्चन विचारण्याची. त्यामुळं त्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि याचा बेस पॉइंट काय अभ्यास करून ठेवायचा आहे? स्किलफुल इंडिया करण्यासाठी, युवकांना स्किल प्रोव्हाईड करण्यासाठी
भारत सरकार काय करते आणि आणखी कोणत्या स्कीम्स आहेत, आणखी कोणत्या योजना आहेत, कोणता ऍक्ट वगैरे पास झालाय का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करून ठेवायला लागेल. पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एक महत्वाची संकल्पना डिस्कस केली आहे. ती संकल्पना म्हणजे बायोमटेरियल्स. आता हे बायोमटेरियल्स काय आहे? ही जी संकल्पना आहे, ते समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जैविक बेसवरती जे मटेरियल क्रिएट केलं जातं, त्याच्यापासून ज्या वेगवेगळ्या वस्तू वगैरे बनवल्या जातात, त्याला खऱ्या अर्थानं अ, आपण बायोमटेरियल असं म्हणतो. म्हणजे प्लास्टिक वगैरे यूज करण्याच्या जगामध्ये आपण जर जैविक घटक वापरून अशा युजफुल गोष्टी बनवल्या, तर अजून त्याचा खरं तर पर्यावरणाला फायदा होऊ शकतो. याच्यासाठी बायोमटेरियल जो प्रकार आहे, तो खऱ्या अर्थानं डिस्कस केला जातोय. आता इथं दिलंय बायोमटेरियल आर मटेरियल्स डिराइव्ड wholly or partly from biological sources or engineered using biological processes that are designed to replace or interact with conventional materials. समजलं? म्हणजे काय? तर जैविक घटकांपासून बनवलेलं जे मटेरियल आहे, त्याला आपण बायोमटेरियल्स म्हणतो. त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी ज्या बनवल्या जातात, त्या खरं तर जैविक गोष्टी त्यांना आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो. आणि विशेष करून प्लास्टिक वगैरे अव्हॉइड करण्यासाठी याचा खूप जास्त फायदा होईल. आणि ऑब्व्हियसली मग त्याचा खरं तर आपल्याला बघता येईल, की एन्व्हायर्नमेंटला सुद्धा कशा पद्धतीनं फायदा झालेला आहे. मग इथं एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी, इंडस्ट्रियल ग्रोथ, रेव्हेन्यू जनरेशन, सपोर्टिंग फार्मर्स लाईव्हलीहूड, अशा सगळ्या गोष्टी याला इंटॅक्ट केल्या जाताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि मग याच्या माध्यमातून आपल्याला बायोप्लास्टिक, बायोपॉलिमर्स, बायोडिराइव्ड मटेरियल्स असे वगैरे बनलेले आपल्याला बघायला मिळते. फक्त आपल्याला याच्यातून अभ्यास कशाचा करून ठेवायचा आहे, की बायोमटेरियल्स ही संकल्पना चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा आणि याचे जे फायदे आहेत, ते फायदे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यासाठी हा जो मुद्दा आहे, तो आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आपण कन्सिडर करू शकतो. बाकी इम्पोर्टंट याच्यामध्ये घेण्यासारखं असं काही नाहीये. बाकी याचे मग काय-काय गोष्टी कसं काढायचं वगैरे थोडंसं डिस्कस केले. पण आपल्याला ऑब्व्हियसली एक्झामच्या दृष्टीतून जे महत्त्वाचं आहे, ते आपल्याला नेमका मुद्दा काय आहे हे समजून घेणं गरजेचं होतं. ते ऑब्व्हियसली तुम्हाला समजलंच असेल. पुढचं सायन्स पेजवरती एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस केलेला आहे आणि तो मुद्दा आहे ग्रासलँड्स रिलेटेड. आता आपण वर्ल्ड लेव्हलला असू द्या किंवा आपल्या देश पातळीवरती असू द्या, आपण फॉरेस्ट प्रोटेक्ट तर करतोय. जंगलं वेगवेगळी प्रोटेक्ट तर करतोय. पण जे ग्रासलँड्स आहेत, ते ग्रासलँड कुठेही प्रोटेक्शनच्या खरं तर दायऱ्यामध्ये स्ट्रिक्टली येताना आपल्याला बघायला मिळत नाही. मग याच्यावरती जागतिक लेव्हलला काम होणं किती गरजेचं आहे, हे आपल्याला इथं समजावून सांगायचा प्रयत्न केला. आणि हे सांगत असताना परत याच्यामध्ये युनायटेड नेशन जे आहे, ते युनायटेड नेशन न्यूजमध्ये येतं. मग युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट रिलेटेड काय आहे युनायटेड नेशनचं? तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, याला आपण UNFCCC म्हणतो, त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्या अंतर्गतच जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या वेगवेगळ्या मीटिंग्स होतात ना, जी आता 30th मीटिंग झाली ब्राझीलमध्ये, ती खरं तर मीटिंगचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने याच्यावरती काही ठोस चर्चा झालेली नाही, असं याच्यामध्ये आपल्याला समजवायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मग हा सगळा जो प्रॉब्लेम आहे, तो सगळा प्रॉब्लेम म्हणजे मुद्दा एरुटेलचा हा आहे. पण याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगितलंय, की एक तर मॅपच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास काय गोष्टींचा करून ठेवायला लागेल, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ब्राझीलमध्ये जे फॉरेस्ट एरिया आहे, ते फॉरेस्ट एरिया सेराडो ग्रासलँड आहे, सवानाज आहे, ग्रासलँड आहे, Amazon आहे. हे जे काय बायोडायव्हर्सिटी युक्त ब्राझील हा देश आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागेल. Amazonशी सराउंड करणारे अनेक वेळा प्रश्न प्रिलियमला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आणि आता फॉरेस्ट एरिया जर आपला बघितला, तर सगळ्यात मोठा Amazon असू द्या किंवा बाकी फॉरेस्ट एरिया एका घटकामुळे खूप जास्त न्यूजमध्ये असतात. तो म्हणजे जंगलाला लागणारी आग किंवा फॉरेस्ट फायरमुळे. आणि ते कसं आपण आटोक्यात आणू शकतो वगैरे, वगैरे. यामुळे अनेक वेळा हे फॉरेस्ट एरिया डिस्कस केले जातात. मग हे फॉरेस्ट एरिया वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसे प्रोटेक्ट करायला पाहिजे याच्यावरती आपण बोलतो. पण याच्यामध्ये आपण कुठेतरी विसरलेलं बघायला मिळते, की आपण जे ग्रासलँड एरिया आहे ते सुद्धा खरं तर
प्रोटेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याचा सुद्धा एन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून खूप जास्त महत्व आहे जसं फॉरेस्टचं आहे. मग इथं सेरॅडो जो आहे ग्रासलँड एरिया अमेझॉन मधला त्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये खरं तर जे काही तज्ञ लोक आहेत त्यांनी UNF ट्रिपल सीला लेटर सुद्धा लिहिलं होतं आणि त्याच्या खरं तर 3 वर्षानंतर सुद्धा जे COP30 ब्राझीलमध्ये जी झाली कॉन्फरन्स त्याच्यामध्ये विशेष करून पर्यावरणाशी रिलेटेड डिस्कशन असतं. तरी सुद्धा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मेजर फोकस केला गेलेला नाहीये, डिस्कस केलं गेलेलं नाहीये. असं याच्यामध्ये बोललं जाते. म्हणजे विशेष करून डिस्कस केलं जाते की ग्रासलँड जो एरिया आहे ते प्रोटेक्ट आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि ते किती गरजेचं आहे याच्यावरती डिस्कस करताना हे सगळे मुद्दे आलेले आहेत. मग याच्या माध्यमातून आपल्याला विशेष करून पर्यावरणाशी रिलेटेड आहे म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्या अंतर्गत करावा लागेल. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? एक तर तुम्हाला युनायटेड नेशनच्या अंडर पर्यावरणाशी रिलेटेड वेगवेगळे जे काही विभाग आहेत जसं की UNF ट्रिपल सी आहे त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. कारण इथं तुम्हाला दिलेलंच आहे UNF ट्रिपल सी मी अंडरलाईन करून पण दाखवलं. मग हे UNF ट्रिपल सी काय आहे? त्याच्या अंतर्गत नेमक्या काय काय गोष्टी होतात? आता त्याच्या अंडर जे आहे ना ते कॉन्फरन्स ऑफ पार्टीचं डिस्कशन वगैरे आपल्याला बघायला मिळतं. मग ही कॉन्फरन्स ऑफ पार्टी काय आहे? त्याच्या अंतर्गत त्याचा अजेंडा काय काय असतोय? लास्ट जी 30th मीटिंग झाली आत्ताची त्याच्यामध्ये मेजर तर काय डिस्कशन याच्यामध्ये झालेलं आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये करणंच आलंच. त्याचबरोबर दुसरा मॅपच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावा लागेल, की खरं तर ब्राझीलचं लोकेशन जे आहे, ते ब्राझीलचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे? त्याच्यामध्ये Amazon जे आहे, त्याचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे? हे सेराडोचा उल्लेख आलेला आहे ना, ते सेराडोचं लोकेशन कशा पद्धतीचं ग्रासलँडचं? हे सगळं मॅपच्या माध्यमातून अभ्यास करावा लागेल आणि याचाच मग फिजिकल मॅप आपल्याला जिओग्राफिकल मॅप बघायला लागेल लागेल. राइट. तिसरं खऱ्या अर्थानं Amazonचं जे महत्व आहे, ते Amazonचं महत्व आपल्याला बघायला लागेल. इथं वेगवेगळ्या ज्या रिव्हर्स आहेत, त्या रिव्हर्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण चांगल्या पद्धतीनं खरं तर अभ्यास करायला पाहिजे. हा तिसरा पॉइंट आहे. चौथा एन्व्हायर्नमेंट रिलेटेड मुद्दा आहे. म्हणजे आपण इंडियामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी जे वेगवेगळे ऍक्ट्स आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांचा आणि ऍक्टचा रूल्स अँड रेग्युलेशन्सचा अभ्यास करायला पाहिजे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी इंडियन गव्हर्नमेंट काय करत आहे ह्याचा चांगल्या पद्धतीने आपण खऱ्या अर्थानं अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तो अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर ग्लोबल लेवलला ग्लोबल लेवलला काय महत्वाच्या घटना घडत आहेत पर्यावरणाशी रिलेटेड. मग त्याच्यामध्ये पॅरिस अग्रीमेंटचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. केटो प्रोटोकॉल आहे. तो केटो प्रोटोकॉल काय आहे? त्याचा आपल्याला अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ठेवायला लागेल. UNF ट्रिपल सीचं तुम्हाला सांगितलेलंच आहे. युनायटेड नेशनचं COP30 मीटिंगचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि या वेगवेगळ्या घटकांवरती वेगवेगळ्या एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या डेटला आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीची रिवाईज करण्यासाठीच खऱ्या अर्थानं हे रुटीन मी तुम्हाला हायलाइट केलं. आणि मग हा मुद्दा ग्रासलँडचा आहे. मग ग्रासलँडचे जे काय जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे, ते ग्रासलँड कुठं-कुठं आढळतात. त्याच्यामध्ये ट्रॉपिकल रिजन्स आहेत, बाकी रिजन्स आहेत. ते जिओग्राफीचा त्या पद्धतीने फिजिकल जिओग्राफीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना, त्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे खरं तर महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट घेण्यासारखं असं काही नाहीये. आणि हे सगळं असून सुद्धा इथं जर आपण बघितलं तर इथं ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी त्याचबरोबर इंडिजिनस डेझर्ट अलायन्स सुद्धा उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर हे जे ग्रासलँड आहे ते खऱ्या अर्थानं वर्ल्डमध्ये मोस्ट थ्रेटन्ड इकोसिस्टम इन द वर्ल्ड आहे. जगामध्ये सगळ्यात खरं तर धोक्यामध्ये असणारी गोष्ट आहे. त्याचं रिझन काय? ॲग्रिकल्चरमुळं, कन्व्हर्जन ऑफ फॉरेस्टमुळं, प्लांटेशनमुळं, स्प्रेड ऑफ इन्व्हेसिव्ह स्पेसीज या सगळ्या गोष्टींमुळे खऱ्या अर्थानं हे जे आहे ते खऱ्या अर्थानं ग्रासलँड जे आहे ते धोक्यामध्ये आपल्याला असलेले बघायला मिळतात. एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितलं. इथून आपल्या ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि पहिलीच न्यूज इंडिया USA रिलेटेड आहे ना. मग ते ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान वगैरे आपल्यामध्ये काय काय इंडियन एम्बेसीनं काय काय रिक्वेस्ट USA ला केल्या होत्या वगैरे अशा पद्धतीची न्यूज आली. याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टीचा करून ठेवायचा आहे. रेसिप्रोकल टॅक्सवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. USAने जे
रेसिप्रोकल टॅरिफ्स वगैरे ज्याला आपण म्हणतो, ते काय होतं नेमकं, ते कशासाठी, त्याचं नुकसान काय होणार आहे. डिटेल लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट जी आहे त्याची लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये ते तुम्हाला लेक्चर बघायला मिळेल. याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे आणि इंडियाचे आणि यूएसएचे जे संबंध आहेत ते आता ज्या स्टेजला आहेत त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचा एकदा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अंतर्गत काय काय अभ्यास करायचा आहे आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी यूएसएचं जे वेनेझुएला यूएसएची केस बघत होतो त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं त्याचं बॅकग्राऊंड काय आहे नेमकं ते. त्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. पुढची न्यूज आहे ते महाराष्ट्र असेंब्लीचे जे स्पीकर आहेत राहुल नार्वेकर यांच्याशी रिलेटेड आहे. आणि त्यांनी मग बीएमसी इलेक्शनमध्ये जाणून बुजून फॉर्म वगैरे ऍक्सेप्ट केले नाहीत वगैरे म्हणून बॉम्बे हायकोर्टामध्ये काही लोकांनी खऱ्या अर्थानं अपील दाखल केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्याच रिलेटेड न्यूज आहे. पण ज्यावेळेस स्पीकर विषयी बोललं जात आहे ना त्यावेळेस मग आपल्याला पॉलिटिकली त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पार्लमेंटरी जी सिस्टम आहे आपली त्या पार्लमेंटरी सिस्टममध्ये सिस्टमचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला. जर पार्लमेंटमध्ये आपण बघितलं तर लोकसभा राज्यसभा असते. स्टेट असेंब्लीमध्ये स्टेट लेजिस्लेशनमध्ये जर आपण बघितलं तर तिथं सुद्धा विधानसभा आणि विधान परिषद असते. मग ह्याची रचना कशा पद्धतीची असतात, किती मेंबर असतात, त्याच्यामध्ये नॉमिनेटेड किती असतात, इलेक्टेड किती असतात, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करण्याची हिंट या न्यूजमधून मिळते. त्याचा आपण डिटेल अभ्यास करायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती परत एकदा मनरेगा जे आहे ते न्यूजमध्ये येताना बघायला मिळते. मग याच्या अंतर्गत ऑलरेडी आपण डिस्कस केले मनरेगा आणि त्याला रिप्लेस करणारी जी रामजी जे काय ऍक्ट आहे त्याचा डिटेल अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती जम्मू काश्मीर रिलेटेड आहे आणि आर्टिकल 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने युनियन टेरिटरी स्पेशल स्टेटस वगैरे त्याला मिळालं आणि त्याला त्या आता स्टेटहूड वगैरे मिळायला पाहिजे अशी चर्चा या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते. मग आपल्याला सगळाच अभ्यास करावा लागेल की आर्टिकल 370 हटवलं म्हणजे नेमकं मग आर्टिकल 370 होतं तरी काय, ती हटवल्यानंतर असं काय चेंज झालंय. ते करत असताना मग युनियन टेरिटरी स्पेशल स्टेटस कुणाला असतं, नॉर्मल स्टेटहूड कुणाला असते, या सगळ्या गोष्टींचा इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावा लागेल. पुढची न्यूज आहे ती इस्रो कॉल्स फॉर प्रपोजल्स फ्रॉम इंडियन सायंटिस्ट टू अनालाइज डेटा फ्रॉम आदित्य 11. जे आपलं आदित्य 11 मिशन्स आहे त्याचा जो डेटा आहे तो अनालाइज करण्यासाठीचे प्रपोजल्स वगैरे तर मांडले गेलेले आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये विशेष करून जे आदित्य 11 मिशन आहे त्याचा सोलर रिलेटेड हे मिशन आहे आपलं स्पेशल, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. प्रिलियमसाठी अशा गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात. पुढची न्यूज आहे ती खरं तर दिल्ली पोल्युशनशी रिलेटेड आहे. एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये जे कॉन्ट्रीब्युशन्स आहे जे भोगतायत त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. कारण ऑब्व्हियसली आहे की मानवाकडून जेवढं प्रदूषण होतं तेवढं कुठल्याही इतर घटकाकडून होताना आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळं ऑब्व्हियस हे सेंटेन्स आहे. पण दिल्ली पोल्युशनचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती आयोगानं याच्या अगोदर मेन्सला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे. आणि पर्यावरणाचे जे काही अभ्यास करून ठेवायचे ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. त्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आणि एक केस स्टडी म्हणून आपली राजधानी दिल्लीमध्ये जेवढं प्रदूषणाचा का प्रॉब्लेम आहे त्याचा एक केस स्टडी म्हणून अभ्यास करून त्याची नोट बनवून ठेवायला पाहिजे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे तो समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आन्सर रायटिंग रिलेटेड टेलिग्राम ग्रुपचा लिंक जे आहे ते दिलेली आहे. ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. मी स्वतः तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये फीडबॅक देतोय. तिथं जे क्वेश्चन फॉर्म होतात ते आपण जे रोज डिस्कस याच्यावरती द हिंदूमध्ये करतोय त्या बेसवरती तिथे क्वेश्चन फॉर्म करत असतोय जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती आन्सर रायटिंग करता यावं. आणि मग त्याच्यामध्ये मी तर फीडबॅक तुम्हाला देतोयच, त्याचबरोबर तुम्ही एकमेकांचे आन्सर रायटिंग बघून सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करू शकताय. इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम दोन्ही मीडियमचे विद्यार्थी त्याचा फायदा घेऊ शकतात. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.